धन्यवाद. सामन्याला सुरुवात होतीये. जबरदस्त मॅच. पहिल्या चेंडूवरती दमदार स्ट्रोक. मंगेशच्या बॅटमधनं चौकार. यावेळेस फुलटो चेंडू पर्वणी आलीये. दोनही हातांनी कबूल करत असताना पाहायला मिळतोय. चेंडू निघून गेलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. दमदार चौकार. थँक्यू सो मच. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. सुरुवात दमदार. एका बाजूला न्यू सह्याद्री वाशाळा, त्यांना फाईट करत असताना ब्ल्यू स्टार कसारा. दोन ताकदवर टीम दरम्यान द्वंद्वाला सुरुवात झाली आहे. सलामी वीरांची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. मंगेश आणि त्याच्या साथीनं प्रताप. पहिल्या चेंडूवरती मंगेशच्या बॅटमधनं चौकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा चौकार. चौकाराची हॅट्रिक होईल का हे पाहावं लागेल. गोलंदाज चिन्मय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र कमबॅक केलंय. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या स्वाधीन. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येत नाही. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. दोन चौकारानंतरचं उत्तर देत असताना पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. विकेट किपर आहे. पॉइंट वरती क्षेत्ररक्षक. शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड ऑफ आहे. त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, त्याचबरोबर शॉर्ट मिड ऑन. शॉर्ट मिड ऑन आपण पाहतोय. सीमा रेषेवरती नजर मारली तर लॉंग ऑफ बाउंड्री वरती एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो आणि ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर झोन वरती सीमा रेषेला खेटून एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. विवरांना सज्ज झालेले आपण पाहतोय. न्यू सह्याद्री वाशाळा संघाची गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट न मारा करत असताना चिन्मय. पहिल्या दोन चेंडूवर चौकार, तिसरा चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल. स्ट्राईक चेंज झाली. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने प्लेस केलं. सन्मानपूर्वक या चांगल्या चेंडूला खेळून काढत असताना पाहायला मिळतोय प्रताप. पहिला चेंडू डॉट येतोय आणि षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर असताना कमबॅक करत असताना चिन्मय आपल्याला पाहायला मिळतो. युवा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म राऊंड द विकेट न मारा करताना आपण पाहतो. वाशाळा संघासाठी चाललेलं हे पहिलं षटक. यावेळेस हा सुद्धा चेंडू नक्कीच ऑफस्टंपच्या जास्त बाहेर निघून जातोय. थोडस वळण घेत बाहेर निघणारा हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलं आणि एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. एका धावेची मदत धावफलकाला. धावफलक पुढे सरकलं ते 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन द बोर्ड. पहिलं षटक प्रगती पथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतं. चिन्मय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार. उजव्या हातानं पंचांच्या उजव्या बाजूने जाताना पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती प्रताप आणि हा प्रतापचा स्क्वेअर कट. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. बंदुकीच्या गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. धन्यवाद. पहिलं षटक महागडं ठरतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर पाहायला मिळतील 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावर बिनबाद. दमदार सुरुवात कसारा संघाची आपण पाहतो. प्रताप आणि मंगेश ही जोडी मैदानावरती. नवीन गोलंदाज येतोय. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. गोलंदाज तयार. अनुभवी गोलंदाज दिगंबर. पहिला चेंडू फुल टोज. पर्वणी आलीये. कबूल करत असताना पाहायला मिळतोय. मात्र क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला. बऱ्याच अंतरावरनं आल्यानंतर चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न. चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. 100% एफर्ट दिले. मात्र शेवटच्या मोमेंटला हाताला चटका देऊन चेंडू ड्रॉप होतोय. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 2 धावांची मदत धावफलकाला येते. 16 धावा स्कोर कार्डवर. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती दिगंबरनं. अनुभवी गोलंदाज, अनुभवी फलंदाज. एक चांगलं बॅटल आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल. एका बाजूला न्यू
सह्याद्री वाशाळा आणि दुसऱ्या बाजूला ब्ल्यू स्टार कसारा या दोन संघादरम्यान मॅच चालू आहे. स्ट्राईक वरती फलंदाज तयार. पुन्हा एकदा सामना करत असताना यावेळेस जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. व्यासपीठाला मानवंदना देणारा हा दमदार स्ट्रोक चौकार. मंगेशच्या बॅटमधनं या 4 धावा येत आहेत. 4 धावांच्या मदतीनं धावफलकाला आकार प्राप्त होतोय. यावेळेस दिगंबरचा हा चेंडू ब्रेक पाहायला मिळतोय. अपस्टमच्या बाहेर पिच केलं. चेंडूला थोडस वळण घेत आतमध्ये घेतोय. बॅटची इनसाइड एज आणि स्वतः फॉलोथ्रो मध्ये चेंडू कलेक्ट करतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो दिगंबर दुसरं षटक संघासाठीचं आणि स्वतःसाठीचं पहिलं षटक हाताळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. उजव्या हाताचा गोलंदाज अनुभव भरपूर आहे आणि अनुभवाची शिदोरी मैदानात खोलत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू नक्कीच टप्पा खाल्यानंतर लेगस्टंपच्या बाहेर पंच आमच्याकडे वळाले. या चेंडूला अभांतर घोषित केलंय. एका धावेची मदत येईल धावफलकाला. धावफलक 21 या आकड्यावर 21 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय भव्य दिव्य ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित लाहे प्रीमियर लीग राज वैभव आणि विशाल यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पंच लेगस्टंपच्या बाहेरचा इशारा करतायत. चेंडूला वाईट घोषित केलं आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलं. कसारा संघाचं 22 या आकड्यावर. मोठी स्पर्धा आणि आपण पाहत असाल ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम आमच्या समवेत सन्माननीय प्रथमेश सर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर, जबरदस्त फटका. जितकी जास्त लांबी तितकी जास्त उंची. हाय अँड हँडसम षटकार. धन्यवाद. फलंदाज मंगेशच्या बॅटमधनं या 6 धावा. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. निर्जन स्थळावरती ड्रॉप होतोय. या दरम्यान या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. षटकारानंतरच्या या 2 धावा येत आहेत. फलंदाजीसाठी मंगेश आलाय आणि आक्रमक रूप नक्कीच धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. धावफलक जाऊन पोहोचलं 30 या आकड्यावरती. मंगेशचा करिश्मा मैदानावर पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरून तयार असेल. दिगंबर स्ट्रायकिंग एंड वरती मंगेश आणि दिगंबर 2 मातब्बर खेळाडू एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात आणि आज खऱ्या अर्थाने एक चांगलं बॅटल आपण पाहतो. यावेळेस फुलटो चेंडू प्रहार केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. झेल टिपण्यात अपयशी. चेंडूला टिपायला हवं होतं मित्रांनो. महत्वाची गडी महत्वाची विकेट होती आणि ही विकेट यावेळेस संपादन करण्याची संधी आली होती. मात्र ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय झेल. 2 षटक समाप्त. धावफलकावरती 32 धावा. एस डी झेल. धन्यवाद. चला मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग जास्त वेळ करू नका. स्पीड अप करा. दोन षटक समाप्त झाली. धावफलकावर 32 धावा. वैयक्तिक 25 धावांची खेळी करून मंगेश अद्यापपर्यंत मैदानावरती साथ देताना पाहायला मिळतोय. चांगली साथ देतोय फलंदाज साथीनं. प्रताप आपण पाहतो. प्रताप आणि मंगेश ही जोडी दमदार सुरुवात दिली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 32 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज येतोय चिन्मय. वैयक्तिक खात्यातलं दुसरं संघासाठीचं 3रं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल.
न्यू सह्याद्री वाशाळा संघासाठी तिसरं षटक प्रगती पथावर येत आहे. स्ट्राईक वरती फलंदाज प्रताप, नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला मंगेश पाहायला मिळतो. गोलंदाज तयार षटकातला पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय, कट केलाय. फिल्डर त्या ठिकाणी पॉइंटवर चेंडूला अडवण्यात यश मिळालं, मात्र फलंदाजाच्या शरीरावरती आदळून चेंडू जातोय. सिंगल धावेची मदत धावफलकाला आली असती, मात्र ऐन वेळेला दोन्ही फलंदाजांनी एकमेकाला सावरलं. नक्कीच हा चेंडू आलाय डॉट. पहिल्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही. 32 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाज तयार चिन्मय, पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईक वरती फलंदाज उजव्या हाताचा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. फुलटो चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक घेऊन चेंडूला अडवण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. चेंडूला अडवून फेक करतोय आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. दोनही फलंदाजांना एका धावेवरती संतुष्ट केलं. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फुलटो चेंडू होता, मात्र फायदा हवा तसा उठवता आला नाही आणि अनुषंगाने ही एक धाव धाव फलकावर. चिन्मय आहे तिसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाजी मार्कवरती तयार. चिन्मयचा पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा नजराणा. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय. 2 धावा. 35 धावा 35. पुन्हा एकदा स्ट्राईक वर फलंदाज मंगेश. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय चांगली गोलंदाजी कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय चिन्मय. तिसरं षटक हाताळतोय. फलंदाजांना मात्र रोखून ठेवण्याचं काम लिलय अपार करत असताना पाहायला मिळतोय. या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव आली नाही. मंगेश साठी आलेला हा डॉट बॉल. यावेळेस ओरपी चेंडू, फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. जबरदस्त प्रहार. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. चिन्मय पुढचा चेंडू घेऊन तयार. मंगेश साठी यावेळेस बॅटची इनसाइड एज. चेंडू चाललाय डिक्लर झोन कडे. एका धावेची मदत येईल. षटक क्रमांक 3 झाले समाप्त. धाव फलकावरती आपण पाहतो 42 धावा. 42 रन्स ऑन द बोर्ड. 14.00 ची सरासरी. 42 धावा धाव फलकावरती. थँक्यू. ड्रिंक्स ब्रेकचा समय होता. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. दोन्ही टीमला स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी हा टाइम दिला जातो आणि स्ट्रॅटेजी बनवून पुन्हा एकदा तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतील दोन्ही टीम. चौथं षटक येतंय मार्गस्थ. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती. दिगंबर वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळेल आणि संघासाठीचं चौथं षटक तयार. गोलंदाजी मार्कवरती दिगंबर. राईट आर्म राऊंड द विकेट. आक्रमक फलंदाज मंगेश साठी फुलटो चेंडू.
पर्वणी होती कबूल करत असताना यावेळेस कसारा गावचा ब्रँड पेश करतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड तडाखा. षटकार आला त्यानंतर गोलंदाज थोडासा मात्र यावेळेस बॅकफुट वरती वाईटचा इशारा. एका धावेची भर धावफलकाला येईल. 49 धावा तब्बल धावफलकावर. वैयक्तिक 40 धावांवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज मंगेश. 15 चेंडू आणि 40 धावांची खेळी साकारत असताना मंगेशला आपण पाहतो आक्रमक. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुल केलंय. डीप बॅकवर्ड स्पेलेच्या दिशेने चेंडू टॅबल होताना आपण पाहतोय. फिल्डर जाईल चेंडूला आडून फेक करेल तोपर्यंत या 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं जाऊन पोहोचेल ते 51 या आकड्यावरती. अर्धशतक कंप्लीट कसारा संघाचं. कसारा विरुद्ध वाशाळा अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. न्यू सह्याद्री वाशाळा विरुद्ध ब्ल्यू स्टार कसारा या 2 संघादरम्यान मॅच आणि सुरुवात दमदार दिली आहे कसारा संघासाठी. सलामीची जोडी अजूनही मैदानात स्ट्राईक वरती. कसारा संघाचा हा डिटर बॅट्समन आपण पाहतोय स्ट्राईक वरती ज्याच्या बॅट मधनं तब्बल धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. 42 धावांवरती वैयक्तिक खेळताना आपण मंगेशला पाहतो. जबरदस्त कामगिरी मैदानात साकारत असताना साथ देतोय प्रताप. प्रताप आणि मंगेश ही जोडी पुन्हा एकदा तयार मैदानावर. स्ट्राईक वरती मंगेश. ऑन साइडला यावेळेस फटका पाहायला मिळतोय अलॉंग द कार्पेट चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. फिल्डर आहे फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि या दरम्यान एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 52 या आकड्यावर 52 धावा धावफलकावरती. प्रताप आणि मंगेश या जोडीला आपण पाहतो. चांगली सुरुवात दिली कसारा संघासाठी आणि चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना 6 षटकांची मॅच 4थं षटक मार्गस्थ. आता मात्र कमबॅक केलं दिगंबरनं. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. हा चेंडू आलाय डॉट. कौतुक करावं लागेल दिगंबरचं कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं. फलंदाजांना मात्र मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलंय. सज्ज असेल राईट आर्म राऊंड द विकेटनं दिगंबर. अनुभवी गोलंदाज आहे आणि अनुभवाची शिदोरी मैदानात खोलत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर प्रताप उजव्या हाताचा ताकदवर बॅट्समन. ऑन साइडला खेळलेला हा फटका. फिल्डर येईल चांगल्या पद्धतीने चेंडूला कलेक्ट केलं आणि एकच धावेवरती समाप्त करतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा थोडस पुढे सरकलं. 53 या आकड्यावर 53 ऑन द बोर्ड. 53 धावा धावफलकावर. दिगंबर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. संघासाठीचा 4थं षटक हाताळतोय. शांत संयमी चाललेलं क्रिकेट आणि या दरम्यान हा फटका पाहायला मिळतोय फलंदाज मंगेशच्या बॅट मधनं 2 धावांसाठी. 2 धावा येतील आणि 4थं षटक समाप्त होत आहे. धावफलकावर आपल्याला जर पाहायला मिळालं तर मिळतील 55 धावा. 55 रन्स ऑन द बोर्ड कसारा संघाची धावसंख्या. पाडा विरुद्ध त्यांना फाईट करेल शिवशंभू मडेपाडा. दोन्ही टीमनं तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. मडेपाडा विरुद्ध करंजपाडा अशी मॅच असेल यानंतरचा सामना. माडेपाडा माडेपाडा विरुद्ध करंजपाडा अशी मॅच असेल. षटक क्रमांक 5 ला सुरुवात. गोलंदाज येतोय नवीन गोलंदाज. संघासाठीच 5वं षटक हाताळताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी अजूनही मैदानात. चांगली सुरुवात दमदार आश्वासक आणि फ्लाइंग स्टार्ट.
प्रतापसाठी हा चेंडू पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती नक्कीच पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. सिंगल धाबील, चांगला चेंडू होता, डॉट निघाला होता, मात्र विकेट किपरला बीट करून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाऊन विसावतोय. सिंगल धाब्याची मदत धाव फलकाला येते. 54 धाबा स्कोर कार्ड वर अतिशय भव्य दिव्य टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सागरजी कोरडे सर, त्याचबरोबर मनोजजी जाधव सरांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. अतिशय नामवंत पंचांच्या यादीमधील ही दोन नावं आज आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. त्यांच्या साक्षीनं चाललेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रताप वेगवान गोलंदाजीचा शिकार होताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू पाहायला मिळाला, चांगला येतोय आणि या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर प्रतापकडे नव्हतं. गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय, परीक्षित आलाय आणि खऱ्या अर्थानं परीक्षा घेत असताना फलंदाजांची पाहायला मिळतोय. छोटा गोलंदाज, कमी वयाचा, कमी उंचीचा, मात्र प्रचंड वेग या गोलंदाजाकडे पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटला मारा करत असताना प्रतापच्या बॅटला मात्र खीळ घालून ठेवण्याचं काम करतोय. पुन्हा एकदा तयार राईट आर्म ओव्हर द विकेटनं प्रतापसाठी टाकलेला हा चेंडू, डेलिकेट टच देण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी संधी आली होती, मात्र चेंडू अडवण्यात यश नक्कीच मिळवलं. प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी झाली, चेंडूला अडवलं आणि एका धाबेवरती समाप्त केलं. पाचवं षटक मार्गस्थ, धावफलकावर 57 धावा आहेत. चांगलं कमबॅक परीक्षेच्या माध्यमातून या षटकात पाहायला मिळतं. न्यू सह्याद्री स्पोर्ट्स क्लब वाशाळा संघासाठी तो हे षटक, यावेळेस बॅटची कडा, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. मंगेश साठी फेकलेला हा चेंडू बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि या अनुषंगानं ही सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाईल. मात्र परीक्षितचं कौतुक व्हायला हवं, कारण मोठे फलंदाज समोर आहेत आणि त्यांच्या समोर गोलंदाजी करत असताना एक चांगल्या प्रतीची गोलंदाजी, एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी दाखवत असताना पाहायला मिळतोय. अर्थातच या लाहे प्रीमियर लीग मध्ये, लाहे प्रीमियर लीग 2022 मध्ये गोलंदाज परीक्षित आपल्याला पाहायला मिळतोय. युवा गोलंदाज खांद्यावरती जबाबदारी षटक क्रमांक 5 टाकतोय आणि अद्यापर्यंत मोठ्या प्रहारापासून दूर ठेवलंय. अपस्टंपच्या बाहेर निघून जातोय चेंडू, पंचांचा इशारा वाईटचा येतोय आणि एका धाबेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. 59 धावसंख्येवरती, 59 ऑन द बोर्ड, 59 धावा धावफलकावर आणि अजूनही एकही गडी बाद नाही, ही जमेची बाजू. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरनं खेळून काढले, फिल्डर जातोय, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होईल, अडवण्यात जर नक्कीच यश मिळाले. तत्पूर्वी या दोन धावा पूर्ण होतील का या प्रश्नाचं उत्तर पंचांकडे विचारलं जातं, मात्र पंचांच्या माध्यमातून उत्तर दिलं जात आहे यस. 2 धावा कंप्लीट, 3 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेची सुद्धा यावेळेस कॉलिंग होती आणि 3 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 3 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. 62 या आकड्यावर जाऊन पोहोचलं. 62 ऑन द बोर्ड. परीक्षित गोलंदाजी मार्क वरती मोठ्या प्रहारापासून दूर ठेवलंय दोनही फलंदाजांना. 19 धावा, 19 चेंडू आणि 46 धावांवरती वैयक्तिक खेळत असताना मंगेशला आपण पाहतो अर्धशतकाच्या अगदी जवळ. होईल का या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक, हा एक प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर देताना पाहायला मिळेल मंगेश. मंगेशच्या बॅटमधनं हा फटका पाहायला मिळतोय, फिल्डर आहे आणि झेल टिपण्याची संधी आली होती मित्रांनो आणि हा झेल सुटलाय. जीवनदान मिळत असताना हा डिटर बॅट्समन मंगेशला. क्रिकेटची ही मॅच जिंका पकडा कॅच, जिंका मॅच हे सोपं सूत्र असतं आणि हे सूत्र जर तुम्ही सातत्यानं अवलंबाल तर मात्र तुम्ही या क्रिकेटच्या पटलावरती यशस्वी होत असता मित्रांनो. झेल ड्रॉप होतोय, मंगेश सारख्या मातब्बर फलंदाजाचा झेल किती महागडा ठरेल हे पाहावं लागेल. षटक क्रमांक 5 मैदानावरती समाप्त झालं. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 63 धावा, 63 रन्स ऑन द बोर्ड. एस डीजे षटकर मारी पोर बॅटिंग करतात भारी. आज चौकार षटकर मारी पोर बॅटिंग करतात भारी. थँक्यू. व्यासपीठावरती सन्माननीय निलेशजी गुजर सर उपस्थित आहेत.
मुंबई पोलीस मध्ये कर्मचारी आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम पाहायला मिळतंय. साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. मी सुरेशजी भोईर सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते निलेशजी गुजर सरांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर करायचा आहे. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भरपूर सारं प्रेम साहेबांना व्यासपीठावरनं दिलं जातंय. थँक्यू सो मच सर, आपण आलात आणि व्यासपीठाची शोभा वाढवली जाते. त्याचबरोबर सन्माननीय सचिनजी बांबले मेजर उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. सचिनजी बांबले मेजर यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. क्रिकेटवरती नितांत प्रेम पाहायला मिळतंय. नेहमी आपल्या सर्वांच्या सेवेत सातत्यानं कार्यरत असत. वाईटचा इशारा या दरम्यान आलाय आणि एक धाव फलकावरती. थँक्यू सो मच, मान्यवरांचे मनपूर्वक आभार. शेवटचं षटक मार्गस्थ यावेळेस स्क्वेअर कट केलाय. चेंडू चांगल्या पद्धतीनं कटवून काढलेला फटका पाहायला मिळतोय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय 2 धावांसाठी. वैयक्तिक 49 धावांवरती खेळताना मंगेश या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक होईल का, हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर मंगेश देताना पाहायला मिळेल. शेवटचं षटक, षटकातले काही चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. अजय आणि झटका देत असताना पाहायला मिळतोय 440 चा झटका कसारा संघाला. मंगेश बॅक टू द पॅव्हेलियन. सागर दिनू आणि पांडू फेमस बॉलर सुनील भाई फिल्डिंग करी नजर साऱ्यांची त्याच्यावरी भाऊ बर्डे कॅप्टन भारी क्रिकेट त्याची दुनियादारी आज चौकार षटकर मारी पोर बॅटिंग करतात भारी आज चौकार षटकर मारी पोर बॅटिंग करतात भारी थँक्यू, वेल प्लेड मंगेश. 49 धाबांची तुफानी इनिंग साकारली आणि तंबूच्या आश्रयाला अगदी डामडौलात येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावरती पाहायला मिळतात 66 धावा, 66 ऑन द बोर्ड. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्गवरती अजय आपण पाहतो. अतिशय मोठी स्पर्धा आज आमच्या समवेत स्कोररच्या भूमिकेमध्ये सन्माननीय सज्जनजी सोनवळे सर आमच्या समवेत. अतिशय सुंदर हस्ताक्षर आणि एका एका छोट्या छोट्या गोष्टीचा अपडेट आमच्यापर्यंत ज्यांच्या माध्यमातून पोहोचवलं जात आहे. थँक्यू सो मच. समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून स्कोररला संबोधलं जातं आणि आज खऱ्या अर्थाने एक मोलाची साथ त्यांची लाभतीये. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. खोलवट टप्प्याचा ऑनसाइडला खेळायचं होतं, मात्र पायावरती चेंडू आदळलाय. लेग बाईचा येतो इशारा. सिंगल धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं ते 67 या आकड्यावर. 67 ऑन द बोर्ड. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. एकनाथ साथ देताना पाहायला मिळतोय प्रतापची. एकनाथ स्ट्राईक वरती सज्ज. उजव्या हाताचा उंच पुरा फलंदाज आणि या दरम्यान हा चेंडू पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस. बॅट फिरवली जाते, मात्र बॅटवर चेंडू काही येत नाहीये आणि हा चेंडू आलाय डॉट. सातत्यानं चांगली गोलंदाजी चालू आहे. अजयचं कौतुक करावं लागेल. शेवटचं महत्वाचं षटक हाताळतोय आणि फलंदाजांना मात्र नक्कीच मोठ्या फटक्यापासून दूर ठेवणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा सज्ज. हा सुद्धा चांगला चेंडू. खोलवट टप्प्याचा ऑफसाईडच्या बाहेर फेकलेला हा चेंडू नक्कीच डॉट येतोय. सातत्यानं चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बॅक टू बॅक डॉट पर्सेंटेज वाढवण्याचं काम करत असताना अजय आपल्याला पाहायला मिळाला. मोठा गडी सुद्धा मिळवला. मंगेशला बाद केलं, त्यानंतर आत्मविश्वास वाढलाय. हा फटका पाहायला मिळतो. ऑनसाइडला खेळून काढले. सिंगल धावेचा इशारा. षटक क्रमांक 6 समाप्त होत आहे आणि मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील 68 धावा, 68 रन्स ऑन द बोर्ड. यानंतरची मॅच केवी करंजपाडा विरुद्ध शिवशंभू माडेपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या सन्माननीय सुरेशजी भोईर सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल.
चला मित्रांनो, फिल्डिंग लावून घ्या आणि वाशाळा टीम आपली सलामीची जोडी मैदानात पाठवून द्या. व्यूवर रचना सज्ज मित्रांनो, कसारा संघाची आणि सामन्याला होते सुरुवात. गेम ऑन. सलामीची जोडी मैदानावरती वाशाळा संघाच्या वतीनं भूषणच्या बॅट मधनं हा फटका पाहायला मिळतोय. ऑन साइडला चांगला फटका. फिल्डर येतोय, चेंडूला अडवण्यात अपयशी. पहिल्या चेंडूवरती इरादा पक्का, दिलाय धक्का, दमदार चौकार. गोलंदाज लखन पहिल्या चेंडूवरती 4 धावांनी स्वागत केलं. भूषण यावेळेस मात्र फुलटो चेंडू मिस करत असताना, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड. आयोजन केलंय बाबू परडे नितेश भोईर या एवन जोडीने. आयोजन केलंय बाबू परडे नितेश भोईर या एवन जोडीने. लागे गावान चषक ठेवलाय आज एलपीएल नावाने. लागे गावान चषक ठेवलाय आज एलपीएल नावाने. फलंदाज माघारी परततोय. पहिल्या चेंडूवर चौकार आला भूषणच्या बॅट मधनं. त्यानंतर मात्र निराश मनानं तंबूच्या आश्रयाला, कारण फुलटो चेंडू होता, थोडीशी घाई केली आणि हा चेंडू जाऊन आदळला यष्ट्यांवरती. फलंदाज बाद होतोय. भूषण तंबूच्या आश्रयाला 4 धाबांचं दिलं योगदान आणि मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती इन ॲट नंबर 3 दिगंबर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती तयार दिगंबर. सामना करण्यासाठी गोलंदाज लखनचा हा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढले. फिल्डर आहे त्या ठिकाणी मंगेश. चांगली फिल्डिंग आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागलं. एका धावेची मदत येते धावफलकाला. 5 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं. लखन गोलंदाजी मार्क वरती. जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते भूषण आणि त्याच्या साथीनं दिगंबर नॉन स्ट्राईक एंड वरती. भूषणच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू चाललाय. फिल्डर मागे पाठमोरा. चेंडूला अडवून फेक करेल तोपर्यंत या 2 धावा येत आहेत. 2 धावांची मदत धावफलकाला. धावफलक पुढे सरकलं 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन द बोर्ड. शांत चाललेलं क्रिकेट. लखन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. कसारा संघासाठी हे पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक हाताळताना पाहतोय आपण लखनला. अद्यापर्यंत 7 धावा धावफलकावर. भूषणसाठी यावेळेस सुद्धा जबरदस्त यॉर्कर पाहायला मिळतोय. फलंदाज माघारी. फर्निचर डिस्ट्रॉइड, क्लीन बोल्ड. लाहे गावात फेमस भारी गावदेवी स्पोर्टची पोरं
धन्यवाद. एका पाठोपाठ एक गडी बाद होताना पाहायला मिळत आहेत. भूषण नावाचे दोन फलंदाज सलामीसाठी आले होते आणि ही सलामीची जोडी मात्र उधळून लावण्याचं काम केलंय गोलंदाज लखननं. कौतुक करावं लागेल कारण पॉवर प्लेचं हे षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन धक्के देताना पाहायला मिळतोय. लखन गोलंदाजीसाठी तयार पुन्हा एकदा. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती. नवीन फलंदाज कुणाल दिगंबरची साथ देताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक वर तयार कुणाल, उजव्या हाताचा फलंदाज. पहिला चेंडू फेस करत असताना सन्मानपूर्वक खेळून काढले. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये आणि या अनुषंगाने आलेला हा डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. धाव फलकावरती 7 धावा, 7 रन्स ऑन द बोर्ड. दुसरं षटक सुरू होत आहे गोलंदाजीसाठी. कसारा संघाच्या वतीनं नवीन गोलंदाज भास्कर. षटक क्रमांक 2 चालू झालंय. पहिला चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त मारा पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा हा चेंडू. उंची चांगली आहे आणि उंचीचा वापर करून टाकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. खांद्याचा वापर करत असताना प्रचंड वेग या चेंडूवरती रिलीज केला आणि फलंदाजाला मात्र काही काळाच्या आत हा चेंडू मात्र निर्धाव समाप्त झाला. पुन्हा एकदा तयार गोलंदाज भास्कर. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. दुसरा चेंडू घेऊन तयार. या वेळेस हा फटका पाहायला मिळतोय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. मोठा मासा गळाला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. तिसरा धक्का वाशाला टीमला. नवनाथ भोईर हैरे आपल्या टीमचा कर्णधार. मैदान गाजवती या गावदेवी स्पोर्टची ही पोर. हेलिकॉप्टर शॉट तो मारी नितेश भोईर बॅटिंग करी. संदीप अजय बबलू सँडी बॅटिंग करतात मैदानवरी. आज चौकार षटकर मारी पोर बॅटिंग करतात भारी. आज चौकार षटकर मारी पोर बॅटिंग करतात भारी. थँक्यू. दुसरं षटक मार्गस्थ हो झालंय आणि भास्कर आपण पाहतो. भास्करनं मात्र हादरा दिलाय दिगंबर तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानावरती जय आलाय. साथ देताना पाहायला मिळेल कुणालची. खोलवर टप्प्याचा हा चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळून काढले. सिंगल धाब. एकच धाबेची मदत धावफलकाला. एका धाबेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं 8 या आकड्यावर. फलंदाजांना मात्र थांबवून ठेवणारी गोलंदाजी आपण पाहतो. भास्कर गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि त्यानं मात्र या षटकामध्ये चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली. पहिला चेंडू डॉट फेकला. त्यानंतर फलंदाज दिगंबरला बाद केलं. यावेळेस हा फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होताना फिल्डर त्या ठिकाणी जातोय. अगदी चित्त्याच्या चपळाईनं जाऊन चेंडूला अडवलं आणि 2च धावांवरती समाप्त केलं. चांगली फिल्डिंग, चांगली कमिटमेंट. दूरवरनं येऊन चेंडूला कव्हर केलं. बरंच ग्राउंड कव्हर केलं आणि चेंडूला मात्र स्टॉप केलं. संघासाठी धावा वाचवत असताना पाहायला मिळतोय. गुड फिल्डिंग. यावेळेस ऑन साइडला खेळून काढले. शॉर्ट ऑन पूलचा शॉट. फिल्डर येतोय त्या ठिकाणी मंगेश आणि या चेंडूला मात्र एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागलं. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग. फिल्डरची साथ मिळताना पाहायला मिळते. आपण जेव्हा जेव्हा पाहत असतो, एखादा गायक जेव्हा गात असतो तेव्हा जशी वादकांची साथ गरजेची असते तशी साथ गोलंदाजाला फिल्डरची मिळणं गरजेची असते. तशी साथ मिळत असताना यावेळेस हा चेंडू ऑफ ब्रेक आहे. शरीराच्या जवळ येऊन आलेला चेंडू हलक्या हातानं प्लेस केलं. ऑफ साइडला फिल्डर त्या ठिकाणी येतोय. चेंडूला कलेक्ट केलं आणि एकच धाबेवर समाप्त होतोय. षटक क्रमांक 2
संपलं मित्रांनो. आणि मैदानावरती जर आपण पाहिलं तर 11 धावा, 11 रन्स ऑन द बोर्ड. वाशाळा संघाची धाव संख्या. एसडीजे 12 धावा. 12 धावा धावफलकावरती. थोडीशी मिस्टेक होती, दुरुस्त केली जाते. दुसरं षटक समाप्त झालं. धावफलकावरती आहेत 12 धावा. षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. ज्या गोलंदाजानं पहिलं षटक हाताळलं, इम्प्रेस केलं, तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. लखन गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे आणि खऱ्या अर्थाने ही जबाबदारी पार पाडताना पाहायला मिळेल. लखन संघासाठी हे तिसरं षटक आणि स्वतःसाठीच दुसरं वैयक्तिक खात्यातलं षटक घेऊन तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा हा चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळून काढले. लॉंग ऑन बाउंड्री वरनं फिल्डर जाईल, चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत ही सिंगल धाव धावफलकावरती ऍड केली जाते. एका धावेची मदत धावफलकाला येईल. धावफलक पुढे सरकलं 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन द बोर्ड. वाशाळा संघ फलंदाजी करतोय. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आहे आणि या पाठलागामध्ये जर आपण पाहिलं असेल तर थोडीशी दमछाक झालेली पाहायला मिळतीये वाशाळा संघाची. हा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय. लखनचं कौतुक व्हायलाच हवं. प्रचंड वेग, गती नियंत्रित आणि टप्पा जर आपण पाहिला असेल तर अतिशय अचूक टप्प्यावरती मारा पाहायला मिळतोय. तिखट मारा ज्याला म्हटलं जातं. इकॉनॉमिकल गोलंदाजीचं उदाहरण पेश करत असताना लखन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना. खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. क्लीन बोल्ड. तिसरं षटक आपण पाहतो. गोलंदाजीसाठी लखन आणि आपली कामगिरी मात्र चोखरित्या पार पाडताना पाहायला मिळतोय. फलंदाजांना कुठल्याही प्रकारची संधी देत नाही. सातत्यानं डॉट पर्सेंटेज वाढवायचे, प्रेशर क्रिएट करायचा आणि यावेळेस सुद्धा बॅटची कडा यष्टी रक्षकाने जबरदस्त मेहनत केली. दुसऱ्या आठवड्यामध्ये झेल टिपलाय, खेळ संपलाय. आल्या पावली फलंदाज माघारी. शिवाजी बॅक टू द पॅव्हेलियन. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. तू चल मैं आया अशा पद्धतीनं एकामेकाला निरोप देताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद होतोय शिवाजी तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानावरती चिन्मय आलाय. लखन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार. नवीन फलंदाज येतोय मैदानावर. स्ट्राईक वरती चिन्मय. चिन्मय साठी हा चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. सन्माननीय नवनाथजी भोईर सर यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी सुरेशजी भोईर सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नवनाथजी भोईर सर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. सन्माननीय नवनाथजी भोईर सर यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भरपूर प्रेम सन्माननीय नवनाथजी भोईर सर यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती होतोय. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. धावफलकावर आपण पाहतो 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. लखनचं कौतुक करावं लागेल. 2 षटकं हाताळली, केवळ 11 धावा खर्च केल्या आणि 4 गडी बाद करण्यात यश मिळवलं. वाशाळी संघाची धावसंख्या एकंदरीत जर आपण पाहिलं तर 3 षटकांच्या अखेरीस 16 धावा. यस डीजे. जग्गू आणि भगवान भाई योगदान त्यांचं टीमवरी श्रीकांत पंडितच्या गाण्याची चर्चा होती या घरोघरी आज चौकार षटकर मारी पोर बॅटिंग करतात भारी आज चौकार षटकर मारी पोर बॅटिंग करतात भारी लाहे गावात फेमस भारी गावदेवी स्पोर्टची पोर सारी लाहे गावात फेमस भारी गावदेवी स्पोर्टची पोर सारी आज चौकार षटकर मारी पोर बॅटिंग करतात भारी आज चौकार षटकर मारी पोर बॅटिंग करतात भारी आज चौकार षटकर मारी पोर बॅटिंग करतात भारी. धन्यवाद. चौथं षटक सुरू होत आहे. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर पाहायला मिळतात 16 धावा. मोठं टार्गेट आहे. 69 धावांचं टार्गेट आहे आणि अद्याप 16 धावा 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर पाहायला मिळतात. चौथं षटक मार्गस्थ होत आहे गोलंदाजी मार्ग वरती. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी ब्ल्यू स्टार कसारा संघासाठी गोलंदाज एकनाथ. पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढले. एकच धाव येईल या चेंडूवरती. एका धाबेच्या मदतीनं धावफलकाला थोडासा आकार प्राप्त होईल. 17 धावा स्कोर कार्डवर. एकनाथ उंचपुरा गोलंदाज, अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कसारा संघासाठी. आज पुन्हा एकदा गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. तिसरं षटक मार्गस्थ, खांद्यावरती जबाबदारी आणि समीकरण जर आपण पाहिलं असेल तर 17 चेंडू शिल्लक आणि तब्बल 52 धावांची आवश्यकता. फिल्डिंग पहा, अतिशय चांगली फिल्डिंग सजवलेली आपण पाहतोय. विकेट किपर स्लिप मध्ये अगदी जवळ एक क्षेत्ररक्षक तैनात केला विकेट किपरच्या बाजूला. लेग ब्रेकचा मारा पाहायला मिळतोय आणि या अनुषंगाने ही फिल्डिंग आपल्याला तयार केलेली पाहायला मिळते. चांगली व्यूवर रचना आपण पाहतोय. कव्हर मध्ये फिल्डर आहे 30 यार्डला अगदी खेटून उभा. त्याचबरोबर मिड ऑफ वरती फिल्डर आपण पाहतोय. यावेळेस फटका पाहायला मिळतोय. पुल केलंय, चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. प्रदीर्घ काळानंतर आलेला संजीवनी प्रदान करून देणारा हा दमदार स्ट्रोक चौकार. चौकार आलाय. यावेळेस स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावांचा इशारा पंचांचा आणि 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल ते जाऊन पोहोचलं. 23-23. शांत संयमी चाललेलं क्रिकेट दुपारचं हे सत्र आज खऱ्या अर्थानं आपण पाहतो. या स्पर्धेला 4 चंद्र लावण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाच्या, ज्या आवाजाच्या माध्यमातून होईल, व्हॉइस ऑफ डोळखाम, अर्थातच ज्या व्यक्तिमत्वाच्या आवाजानं खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वाची सेवा गेली कित्येक वर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शहापूर असेल, कल्याण तालुका असेल, संपूर्ण ठाणे जिल्हाभर ज्यांच्या समालोचनानं खऱ्या अर्थानं सेवा दिली जाते. टेनिस क्रिकेट विश्वामधला एक बुलंद आवाज सन्माननीय दत्तात्रयजी फडणेसर आमच्या समवेत आहेत. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम आमच्या समवेत ऑफिशियल अपडेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश सर, त्याचबरोबर मॅन फ्रॉम झोबेली कॅमेरामनच्या भूमिकेत आमचे शुभमजी मस्कर सर. एक चांगले आर्टिस्ट आहेत. कला ही अगदी ठासून ठासून अंगामध्ये भरलेली आपल्याला पाहायला मिळेल.
सन्माननीय शुभमजी भस्कर सर आज कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू निघून गेलाय, चर्चा करता करता सीमारेषेच्या बाहेर दमदार चौकार. आई गावदेव आहे आयोजित लाहे प्रीमियर लीगचा हा थरार धावफलकावर जर आपण पाहिलं तर पाहायला मिळतील 29 रन्स. चौथं षटक झाले समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावर. 69 धावांचा आहे टार्गेट आणि अद्यापर्यंत 29 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये बनवाव्या लागतील 40 धावा. आता मात्र थोडस समीकरण अवघड होत चाललंय. आलेख वाढवावा लागेल, सरासरी वाढवावी लागेल, कारण तब्बल 20.00 च्या सरासरीनं या 40 धावा जमवाव्या लागतील. विजय जर मिळवायचा असेल वाशाळा संघाला तर या 40 धावा बनवणं अनिवार्य असेल. गोलंदाजी मार्कवरती येतोय. अगदी चांगली कामगिरी अद्यापर्यंत राहिली आहे कसारा संघाची. नवीन गोलंदाज नवीन कहाणी घेऊन पाहायला मिळेल प्रथम गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू शॉर्ट पिच पूल केलाय, मात्र फिल्डर त्या ठिकाणी येऊन चेंडूला अडवतोय आणि या अनुषंगानं ही सिंगल धाव धावफलकावरती येते. प्रताप अष्टपैलू खेळाडू ज्यानं सलामी केली आपल्या संघासाठी फलंदाजी करत असताना आणि आता गोलंदाजाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय प्रताप. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय, जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा खाला थोडासा बाहेर निघणारा हा चेंडू. फलंदाज बॅट फिरवली, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये प्रचंड अंतर पाहायला मिळालं आणि हा चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. डॉट बॉल. सातत्यानं चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये, सातत्यानं चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. कसारा संघ एकंदरीत जर आपण विचार केला तर ड्रायव्हिंग सीट वरती बसून फिल्डिंग खेळताना पाहायला मिळतोय. हा चेंडू ऑफसाईडला वळण घेत निघणारा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त जजमेंट. टिपलाय झेल, संपलाय खेळ, फलंदाज बाद. हॅलो, कुणाल तंबूच्या आश्रयाला जातोय. प्रताप. प्रतापनं मात्र गोलंदाजीत सुद्धा आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली. फलंदाज कुणालला माघारी पाठवलं. ज्या फलंदाजावरती आशा होती, आमच्या समवेत आमचे 12th मॅन आहेत ते सुद्धा सांगतायत कुणाल जोपर्यंत मैदानात होता तोपर्यंत एक वेगळी आशा होती. आता मात्र जबाबदारी वाढली आहे. फलंदाज स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू लॉंग ऑफ वरती अडवला जातोय आणि या दरम्यान ही सिंगल धाव येते. गोलंदाज प्रताप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. मोठ्या प्रहारापासून दूर ठेवत असताना फलंदाजांना. फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय चिन्मय आणि त्याच्या साथीनं अंकित ही जोडी. अंकित आलाय नवीन फलंदाज. हा फटका ऑन साइडला. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला अडवण्यात यश मिळवलं. एकच धाबेवरती समाधान. चांगली फिल्डिंग, चांगलं जजमेंट. वेगानं जाऊन चेंडूला कलेक्ट केलं आणि हा चेंडू शून्य एका धाबेवरती समाप्त केला. सिंगल धाबे ती एका धाबेच्या मदतीनं धावफलक हळवारित्या पुढे सरकलं. 32. यावेळेस हा फटका पाहायला मिळतोय चिन्मयच्या बॅट मधनं. फिल्डर येतोय, चांगलं जजमेंट. झेल टिपलाय, फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एक धक्का लागतोय चिन्मय तंबूच्या आश्रयाला. फलंदाज माघारी आणि विजयाच्या दिशेनं आगीकूच करत असताना
ब्ल्यू स्टार कसारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वाशाळा संघ थोडासा अडचणीत. शेवटचं षटक येते प्रगती पथावर. गोलंदाजी मार्कवरती अनुभवी गोलंदाज एकनाथ पुन्हा एकदा शेवटचं षटक घेऊन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ऑन साइड टर्न होऊन खेळलेला फटका. फिल्डर त्या ठिकाणी आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू निघून गेलाय. सीमा पार चौकार. चौकाराला पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयाचं अंतर अजून भरपूर दूर पाहायला मिळतं. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र झेल टिपण्यात अपयशी झालाय. या दरम्यान या 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 38 धावा 38. 69 धावांचं टार्गेट. 38 धावा धावफलकावर अद्याप पर्यंत. थोडीशी व्यूहरचनेमध्ये बदल करताना पाहायला मिळतोय गोलंदाज एकनाथ. अनुभवी गोलंदाज. विजयाचा अंतर नक्कीच वाढवून ठेवायचा असा प्रयत्न. यावेळेस हा शॉर्टपिच चेंडू पुल केलाय. फिल्डर अगदी जागेवरती उभा. सोपा झेल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. लागतोय धक्का क्रमांक 8वा. माननीय भगवानजी खंबाळकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. मी सुरेशजी भोईर सरांना विनंती करेल. सन्माननीय सुरेशजी भोईर सरांना विनंती करतोय मी भगवानजी खंबाळकर सरांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर करायचा आहे. हा फटका पाहायला मिळतो. ऑनसाइडला फिल्डर आहे. चेंडूला अडवून फेक करेल तोपर्यंत 2 धावा. भगवानजी खंबाळकर सरांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती होताना आपण पाहतो. मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ दिलं जातं आणि शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती होताना आपण पाहतोय. षटकातले काही चेंडू अजून शिल्लक आहेत. बॅटला स्पर्श. चेंडू निघून गेलाय. सिंगल धाबेसाठी डिक्लर झोन मध्ये. 1 धाव येते. एका धाबेच्या मदतीने धावफलक 41 या आकड्यावर 41. यावेळेस हा स्क्वेअर कटचा नजराणा. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं डिक्लर झोन कडे. 2 धावा. षटक क्रमांक 6 समाप्त झालं. विजयी होत असताना पाहायला मिळतीये ब्ल्यू स्टार कसारा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. गोड कौतुक करूया वाशाळ संघाचा सुद्धा. चांगली फाईट त्यांनी दिली आणि एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला.